हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण नेहमीपेक्षा थोडासा वेगळा असा खूप सुंदर असा पदार्थ बघणार आहोत। इथे मी शेपूची फळं आज तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मी शेपूची भाजी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून धुवून आणि त्याच्यानंतर चिरून घेतलेली आहे। साधारण इथे 2 वाटी मी शेपूची भाजी घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक मोठा चमचा तेल। घरात आपण रेग्युलर वापरतो ते तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे। चवीनुसार तिखट घ्यायचं आहे, त्यामुळे इथे मी 3 हिरव्या मिरच्या आणि काही लसणाची पाकळ्या घेतलेल्या आहेत। मीठ घ्यायचे चवीनुसार, जिरं पाव चमचा आणि ओवा पाव चमचा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ। इथे 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि कणिक मळण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी। तर सर्वात पहिल्यांदा आपण परातीमध्ये ही चिरलेली शेपू घेणार आहोत। त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याचं मी वाटण तयार केलेलं आहे, ते यामध्ये ॲड केलेलं आहे। तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त करायच्यात। त्याच्यानंतर आपण इथे घालून घेणार आहोत जिरं। पाव चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा ओवा घालून घ्यायचा आहे। ओवा क्रश करून घातला तरीही चालेल, असा घातला तरी चालेल। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचाभर तेल यामध्ये ॲड करायचं आहे। सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करून छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। सर्व साहित्य मी इथे एकत्र करून घेतेय। हा पदार्थ मी माझ्या मैत्रिणीकडे खाल्ला होता आणि खूप सुंदर चवीचा हा पदार्थ बनला होता। मला अतिशय आवडला। तुम्हालाही नक्की आवडेल। एकदा तरी करून बघा आणि केल्यानंतर कसं जमलंय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता हे सर्व साहित्य आपण हलकं एकत्र करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर थोडं पाणी ॲड करून आपण कणिक मळून घेणार आहोत। एक छानसा सुंदरसा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जसं आपण रेग्युलर कणिक मळतो तशाच पद्धतीचा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तेच खाऊन कंटाळा आल्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळं खायचं मन करतं आणि अशा वेळेस तुम्ही शेपूची फळं नक्कीच बनवू शकता। आपल्या घरी वरण फळं नक्की बनली जातात, तर अशा पद्धतीची शेपूची फळं तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा। आता हा कणकेचा गोळा जो आहे तो आपण 10 मिनिटं बाजूला ठेवणार आहोत। तोवर आपण ताकाची कढी तयार करून घेणार आहोत। आता इथे मी घरचं दही घेतलेलं आहे, साधारण 1 कप दही घेतलेलं आहे। ते छान फेटून घेऊयात, म्हणजे गुठळ्या राहणार नाहीयेत। मी ताकाची कढी कशी बनवायची, न फुटता कशी बनवायची हाही व्हिडिओ केलेला आहे, तुम्हीही जरूर बघा। त्यामध्ये आपण 2 चमचा इथे बेसन पीठ ॲड करणार आहोत। परत एकदा मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। ताकाची कढी आपल्याला पातळसरच करायची आहे। साधारण 2 ते 2.5 ग्लास आपल्याला इथे पाणी लागणार आहे। आपण अर्धा ग्लास पाणी घालून असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता फोडणी करून घेऊयात। त्यासाठी मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये घरचं साजूक तूप यामध्ये अर्धा चमचा मी ॲड केलेलं आहे। तूप गरम झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत आणि काही कढीपत्त्याची पानं मी इथे ॲड केलेली आहेत। छान तडतडत आहेत जिरं। आता यामध्ये चवीनुसार आवडीनुसार मिरच्या घालून घ्यायच्यात आणि चिरलेलं लसूणही घालून घ्यायचं आहे। ही फोडणी आपल्याला छान हलवायची आहे आणि केलेलं मिश्रण आपण यामध्ये ॲड करणार आहोत। तर दही आणि बेसन पिठाचं मिश्रण मी यामध्ये ॲड करतेय। तुम्ही वरून फोडणी दिली तरीही चालेल। आता या पातेल्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। अर्धा ग्लास मी अजून पाणी ॲड केलेलं आहे। छान मिक्स करून घेऊयात। आपल्याला ताकाची कढी ही पातळसरच करायची आहे, त्यामुळे टोटलमध्ये आपण इथे 2.5 ग्लास पाणी घालणार आहोत। पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे, पाव चमचा आपण हिंग घालून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण इथे पाव चमचा हिंग घालून घेऊयात। त्याच्यानंतर चवीनुसार आवडीनुसार आपण साखर ॲड करायची आहे। तुम्हाला गोडसर आवडत असेल तर अजून थोडीशी साखर घातली तरीही चालेल। चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात। सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात।
आता भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची. स्वच्छ धुवून चिरलेली इथे कोथिंबीर मी यामध्ये घालून घेते. आता यामध्ये मगाशी माझं आलं किसलेलं घालायचं राहिलंय तर ते मी घालणार आहे. 1 ग्लासभर इथे मी परत पाणी ॲड केलेलं आहे. थोडी ताकाची कढी आपल्याला पातळसरच ठेवायची आहे. आता यामध्ये मी अगदी थोडंसं किसलेलं आलं घालून घेते. परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि 1 उकळी आल्यानंतर आपली ताकाची कढी इथे तयार असणार आहे. सगळ्यांच्या घरोघरी आपण वरणफळं म्हणजेच डाळबट्ट्या ही फोडणीचीही करतात. तर आज इथे आपण शेपूची फळं कशी बनवायची ते बघतोय. इथे कणिक मळूनही 10 मिनिटं झालेलं आहे. खूप सुंदर अशी कणिक मळलेली आहे. ती फळं आपल्याला उकडायची आहे. त्यामुळे चाळणीवरती आपण तेल लावून घेणार आहोत म्हणजे ती खाली चिटकणार नाही. छान मस्त वाफवून घ्यायची आहेत. जशी आपण नागपंचमीला चौघडी बनवतो त्याच प्रकारे आपल्याला ही शेपूची फळं बनवायची आहेत. एक छोटासा गोळा घेतलेला आहे. तुम्ही आकार थोडा छोटा घेतला तरीही चालेल, काहीच हरकत नाही. चपातीच्या आकाराचा आपण छान लाटून घेऊयात. तुम्ही मला कमी वेळेत छान प्रतिसाद देतायत त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. असंच मला भरभरून प्रतिसाद द्या. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. इथे चपातीच्या आकाराचं लाटून घेतल्यानंतर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्रिकोणी अशी घडी तयार करून घ्यायची. तर सर्वात पहिल्यांदा आपण एक फोल्ड करून घेऊयात. त्याच्यानंतर आपण दुसरा फोल्ड करून घेऊयात आणि त्रिकोणी आकार आपला इथे तयार झालेला आहे. आणि शेपूची फळं आता काही मिनिटातच तयार होणार आहेत. तर अशा पद्धतीची मी अजून शेपूची फळं बनवून घेते. तुम्ही आकार थोडा छोटा केला तरीही चालेल. खूप सुंदर आणि टेस्टी हा पदार्थ बनतो. नक्की बनवून बघा. तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा पद्धतीने मी 3 शेपूची फळं तयार करून घेतलेली आहेत आणि ही आपल्याला उकडायला ठेवायची आहेत. त्यासाठी मी गॅसवरती अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण 10 ते 12 मिनिटं ही शेपूची फळं उकडून घेणार आहोत. पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरती आपण झाकण घालून ही शेपूची फळं साधारण 10 ते 12 मिनिटं ठेवणार आहोत. इथे 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. आता सर्व करून घेऊयात. ताकाची कढी ही आपली गरम हवी आहे. आता सर्व करताना आपल्याला खोलगट अशी प्लेट घ्यायची आहे. त्यावरती आपण हे शेपूची फळं घेतलेली आहे सर्वात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर गरमागरम अशी ही ताकाची कढी घालून घ्यायची आहे आणि असाच याचा आस्वाद घ्यायचा आहे. खूप अप्रतिम हा पदार्थ बनतो. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हा पदार्थ बनवला जातो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, हा पदार्थ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया तशीच एक सुंदर रेसिपी घेऊन.